कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। गुंड निलेश घायवळच्या भावाला बंदूक परवाना दिल्यावरून कदमांवरती आता विरोधक तुटून पडले। पण आता या प्रकरणामध्ये एक ट्विस्टही आलाय। कदमांनी परवाना मंजूर केला असला तरी देण्यात आलेला नाही आणि त्यामुळे विरोधक राजीनाम्यासाठी आक्रमक झाले असले तरी योगेश कदम यांचं मंत्रिपद वाचलंय। कसं? कोण कुठल्या गटाचं तटाचं पक्षाचं कुणाचा जवळचा कार्यकर्ता लांबचा कार्यकर्ता कुणाबरोबर फोटो आहेत नाहीत हे असलं काही बघू नका। चूक असेल तर त्याच्यावर ॲक्शन घ्या। स्थिती सध्या हे आहेत की त्यांना लायसेन्स नाही आहे। गुंड निलेश घायवळच्या भावाला बंदूक परवाना देण्यावरून जी राजकीय फायरिंग झाली, प्रकरण गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याच्या मागणीपर्यंत आलं। त्यात आता वेगळा ट्विस्ट आलाय। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलंय की सचिन घायवळला बंदुकीचा परवानाच दिलेला नाही ना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिफारस केली। दुसरीकडे योगेश कदम यांचे वडील रामदास कदम यांनी विधिमंडळातील उच्चपदस्थ व्यक्तीच्या शिफारशीवरून परवान्यासाठी योगेश कदमांनी सही केल्याचं म्हटलंय। अर्थात उच्चपदस्थ व्यक्तीचं नाव रामदास कदम यांनी घेतलं नसलं तरी विधान परिषदेचे उपसभापती राम शिंदेंचं नाव रोहित पवार यांनी घेतलंय। त्यातच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार कारवाईच्या मूडमध्ये आले। पुणे पोलीस आयुक्तांनी बंदुकीचा परवाना दिलेला नाही, कोणाची शिफारस होती याची चौकशी होईल आणि कोणत्याही गटाचा किंवा पक्षाचा असला तरी कारवाई होईल असं अजित पवार म्हणाले। अर्थात इशारा योगेश कदम यांच्याकडेच आहे की काय अशी चर्चा आहे। यामध्ये मी स्वतः सीपींना सांगितलेलं आहे की कोण कुठल्या गटाचं तटाचं पक्षाचं कुणाचा जवळचा कार्यकर्ता लांबचा कार्यकर्ता कुणाबरोबर फोटो आहेत नाहीत हे असलं काही बघू नका। जर तिथं चूक असेल तर त्याच्यावर ॲक्शन घ्या। त्यांनी मला सांगितलं की जरी काहींनी शिफारस केलेली असली तरी इथल्या सीपीनी त्यांना परवाना शस्त्र परवाना दिलेला नाही। मी त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुणाकडनंच राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही। स्थिती सध्या हे आहेत की त्यांना लायसेन्स नाही आहे आणि त्यांना लायसेन्सचे प्रकरण जे होता ते त्यांचे रिजेक्ट करण्यात आली होती। हीच परिस्थिती आता आहे। द्यावा अशा प्रकारचे आदेश नव्हता। मी सांगितले विहित कार्यपद्धती अवलंबन पुढील कायदेशीर कारवाई करावी अशा प्रकारचे आदेश होता, म्हणून त्यांना ना देण्याची निर्णय इथून या कार्यालयातून घेण्यात आली होती। प्रश्न आमचे विचारणे हे काही योग्य नाही आहे। जशा मी सांगितले की ते आदेश काही अशा ब्लँकेट त्यांना द्या अशा प्रकारचे नव्हता। तुमची हिम्मत आहे का सांगा योगेश कदमचा राजीनामा घ्यायची? तुम्ही योगेश कदमांच्या खांद्यावर बंदूक ठेवली नाही का? आणि ठेवली नसेल आणि योगेश कदमचा स्वतःचा निर्णय असेल तर योगेश कदमांनी राजीनामा तुम्ही घेतला पाहिजे त्याचा। असं कोण माणूस आहे? रामदास कदमांनी तरी स्पष्ट करावं किंवा देखाभाऊंनी तरी आम्हाला सांगावं काय ते त्यांनी सांगितलं पाहिजे। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत। पालकमंत्री म्हणून त्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याचं दिसतंय। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत बोलणं झाल्याचंही त्यांनी म्हटलंय। पण सचिन घायवळला बंदूक परवान्याचं वाटपच झालं नाही असं आयुक्तांचं म्हणणं आहे। मात्र असं असलं तरी पुणे पोलिसांचं बंदूक परवाना नाकारत असल्याचं पत्र आणि त्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुणे पोलिसांचा निर्णय रद्द करून परवाना देण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाहीचे दिलेले आदेश हे दोन्ही पत्र समोर आले आहेत। एक सुनावणी त्या संदर्भात गृहराज्यमंत्र्यांनी घेतली होती, पण हा परवाना दिलाच गेला नाही। पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आणि त्यामुळे हा परवाना दिलेला नाही। परवाना दिला असता तर कदाचित मला असं वाटतं की अशा प्रकारचा आरोप हा योग्य होता, परंतु परवाना दिला गेलेला नाही। इकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे, ज्यात शिंदेंनी योगेश कदम यांची पाठराखण केली आहे। योगेश कदम यांनी शिंदेंना सांगितलंय की नियमानुसार कार्यवाही करा असे आदेश पोलीस आयुक्तांना दिले होते। त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की चुकीचं काही केलं नाही तर घाबरायचं कारण नाही, विरोधकांच्या टीकेला न जुमानता काम सुरू ठेवा। रामदास कदमांनी विधिमंडळातील उच्च व्यक्ती असा उल्लेख केला, मात्र रोहित पवार यांनी थेट राम शिंदेंचंच नाव घेतलं। राम शिंदेंचा प्रचार करतानाचे पाया पडतानाचे निलेश घायवळचे व्हिडिओही समोर आले।
त्यामुळे योगेश कदमांवर राम शिंदेंचाच दबाव होता का या अँगलने चौकशीची मागणी रोहित पवारांनी केली आहे. तर सचिन गायवळला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उभं राहायचं होतं, त्यामुळे त्याला अडकवण्याचा प्रयत्न होतोय आणि निलेश गायवळला अमरावतीच्या जेलमधून काढण्यासाठी रोहित पवारांनीच प्रयत्न केले असा गौप्यस्फोट गायवळच्या मामानं केला. एक दिवसाआधीच भाजपनंही पत्रकार परिषद घेत रोहित पवार निलेश गायवळचे फोटो दाखवले होते. योगेशजी कदम यांच्या वडिलांनीच सांगितलेलं आहे, विधिमंडळामध्ये जे सगळ्यात मोठ्या पदावर बसणारा एक व्यक्ती, अशा व्यक्तीने योगेशजी कदम यांच्यावर प्रेशर आणणं आणि मग त्यांनी तिथं सही केली. सगळ्यात मोठं पद जर कुठलं असेल तर ते सभापती हे पद आहे. मग राम शिंदे सरांबरोबर निलेश गायवळचा संबंध हे जग जाहीर आहे. त्यांचा प्रचार सुद्धा निलेश गायवळनी तिथं केलेला आहे. मग योगेश कदम यांचे वडीलच जर म्हणत असेल की राम शिंदेंनीच प्रेशर केलं, तर मग आता ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन करण्याची जरूरत. रोहित पवार 2019ला ज्या टायमाला इलेक्शनला पहिले उभा राहिला त्या टायमाला 4-5 दिवसात मला स्वतःला बोलवून घेतलं होतं रोहित पवारांनी चोंडीला. म्हणजे निलेश गायवळ कुठे म्हणलं अमरावती जेलमध्ये. बाकी मला काय बोलले नाही. म्हणले आपलाच गृहमंत्री म्हणले अनिल देशमुख, त्यांनी दिलेल्या तारखे दिवशी त्याला बाहेर काढलेला आहे. दिलेल्या तारखेला त्याला बाहेर काढलं आणि नंतर मग आम्ही प्रचाराला लागलो त्यांच्या रोहित पवाराच्या. हो, पासपोर्ट त्याला दिलेला आहे, रोहित पवारांनी दिलाय. काय नाही, फक्त राजकारणात आमचं जिल्हा परिषद इलेक्शन होणार आहे, सचिन गायवळ उभा राहणार आहे आणि ती फुललेवणी निवडून येणार आहे, ह्या जगात त्यांची फटती म्हणून ती असे करायला लागल्यात. सचिन गायवळला शस्त्र परवाना देण्यासंदर्भातल्या आदेशाच्या पत्रावरून योगेश कदमांना विरोधकांनी घेरलं, पण कदमांनी आदेश दिले तरी परवाना जारी झाला नाही. त्यामुळे या प्रकरणात पुढे काही होईल असं चित्र नाही. अजिंक्य धायगुडेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.